हाय, नमस्कार. बघू शकता आपली चूल, आवडा खाय परत पसारा, बाकी काय नाही. झोप झाली आता. किती वाजता उठलो तर माहिती आहे का? 3 वाजता. आणि इथं काय झालंय, जर का काय उमटलाय का नाही उठले, इतकी दुखते की त्याचं मापच नाही. लई दुखायला लागलाय, जीवाला आल्यासारखं होतं झोपेत ना उठले की. पण जरा झोप घ्यावंच लागते. का माहिती आहे का? 2 वाजता उठलो होतं. 2-1 वाजता उठलं ना, झोप घ्यावंच लागते. अयो, अजून त्यांचा तर झाला नाही बाय बिहारीचा. काय करावं. ती उठली होती किती वाजता माहिती आहे का? 5 वाजता. 4:30ला ढेगली घेऊस तर 5 वाजले आणि उठले. म्हणलं थोडासा उशीर होऊ द्या, लवकर उठलेलं बरं. त्यामुळं मग पटकन असा उरकून घेतला. झालता चिखल तरी 10 वाजता. काय थोडा चिखल आहे होय म्हणायला, किंवा थोडा चिखल आहे चला. मला पण काय थोडंफार पैसे पाहिजे तच आहेत. आणि भरपूर जणांचं असं म्हणणं आहे की सेड मारून घे. सेड मार, काय सोपं कोणता तरी मार्ग एकतरी करून ठेव. काही जणांचं म्हणणं आहे वारंवार घर होत नाही, घरच बांध. आता तुम्हाला सांगते, मला पक्क असं सिमेंटात घर बांधायचं असलं ना तर 1-2 लाख बी पुरायचं नाही तर. आणि एवढं खाऊन पिऊन काय होणार नाही तर. आणि मी लावून भार किती लावणार. आता बानूला आई सांभाळती, दीक्षाचं शिक्षण ही म्हणजे काय दुखणी भाणी आहे ती. आणि खाया पिया तर लागतंयच, त्याला तर कमी पडून जमत नाही. बरोबर आहे का नाही? तर मला असं वाटतंय की मी सेडच मारावा. आत बाहेर अशा 2 खोल्या करावा दणक्यात. एक देवघर होईल आणि एक आपल्याला मोठी अशी रूम काढता येईल. म्हणजे 2 खोल्या असं 20-25 हजारापर्यंत, किंवा लई ते लई 40,000 रुपये जातील. तर म्हणून मी असं ठरवलं की मी सेडच मारणार आहे आता. सिमेंटाची पोती ही सगळं आणून असं पक्क म्हणजे एकदम भारी मांडणार आहे. वरून पत्र चांगलं टाकणार आहे, पण कडाने पत्र मी हलकंच वापरणार आहे. म्हणजे आपल्याला थोडक्या व्हावं असं. तर हे हात काय बरं व्हाय नाही अजून. याने काय समजा नाही, कणकणी आले. काल गोळ्या आणायला लावल्या होत्या मालकाला, तर मालकाने आणल्या बाय गोळ्या चांगल्या. जरा ठणूक कमी झाला, पण चिखलात बोट म्हणल्यावर ते अजून दुखतोय. आता झोपेत उठल्या. आता इथनं पुढं फड मारायचा. फड मारायला जात आहे बघा. 5-6 वाजता त्या. 6 वाजला की तिथनं यायचं. खायला पोटाला 1 भाकर करायची. मी 2 करते, कारण आता संध्याकाळी 1 खाते, सकाळी 1 खाते. त्यामुळं सकाळचा ताप माझा वाचतोय. काय करावा, जीवाला लागते. नाही खाऊन कामं होत नाही. ते खावं तर लागतंयच. बरोबर आहे का नाही? कोणाला बोलून उपयोग आहे का? कष्टही करावाच लागते. बाईच्या जीवाला कष्ट ही प्रत्येक बाईच्या जीवाला लिहिलेलं आहे. बस गाडी पण करतात असं काही नाही, पण बायांना भरपूरच अशी काळजी आहे घरातली, लेकरा बाळांची. गड्या माणसाला पण असते, पण एवढीच नसते की फक्त कष्ट करायचं आणि पैसा कुठं ठेवायचा आणि घरात आणून द्यायचा, एवढं कळतं गड्याला. पण बायला मिठा त्याला सगळ्यापासून बघावं लागतं. तर आपला पगार पण झालेला आहे. एवढा काय झालेला नाही की त्यांनी मी पटकन असं घर बांधेल. आपला झालाय कमीत कमी, नाही का,
काय घेऊ शकते, कपाट घेऊ शकते, राजा राणी कपाट घेऊ शकते. असा झाला आपला. तर काय हरकत नाही, ते पण मी काय अजून काढलं नाही. मी तसंच बँकेत ठेवले ते, कारण अडचणीला होत आहे. तर बानू पण काय मी फोन करायचं तर लईच कमी झालंय. बानू पण रडती, मम्मी मम्मी करती. त्यामुळं तर चला मी जाते आता फड घेते मारून. आता उन्हामुळे तिथं दिसणार बी नाही. बघा ऊन कसलं बघितलं, लई डेंजर ऊन पडलंय. त्यामुळं मी इथंच बनवलं हेडे. आणि ह्याने कणकणी जास्त झाली, काय झाले कोणाष्ट बाय. आणि हेडे आवडला असलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. बाय.